जे उपस्थितच नव्हते त्यांना काय माहिती असणार? राष्ट्रवादीच्या विलिनीकरण मुद्द्यावरून शरद पवार यांचा थेट सवाल. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर अंतिम निर्णय लवकरच. सर्व चर्चा आधीच झाल्या आहेत. दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांची माहिती. पक्ष एकत्र येऊ नये म्हणून कट शिजला आणि ठिणगी पडली. पडद्यामागे बरंच काही शिजतंय. विजय वडेट्टीवार यांचे गंभीर आरोप. पटेल आणि तटकरे यांना विलिनीकरण नको होतं. गुंता सुटू नये यातच अनेकांचा स्वार्थ आहे. सामनाच्या अग्रलेखातून टीकास्त्र. राष्ट्रवादीचं विलिनीकरण दादांची शेवटची इच्छा होती. अजितदादांचे निकटवर्तीय किरण गुजर यांची माहिती. विलिनीकरणाबाबत दादा स्वतः बोलले असल्याचा दावा. विमानामध्ये 6 लोक होते तर 5 मृतदेह कसे मिळाले? संसदेत याबाबत बोलणार संजय राऊत यांचं दादांच्या विमान अपघातातील मृत्यूबाबत गंभीर वक्तव्य. आमचा रिअल हिरो परत येणार का? अपघातग्रस्त विमानाचे अवशेष बघून रोहित पवार हळहळले. व्हिडिओ शेअर करत रोहित पवार यांनी शेअर केली भावूक पोस्ट. पुणे मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवार यांना दिलासा मिळण्याची शक्यता. फक्त शीतल तेजवानीवर आरोपपत्र दाखल. भाजपा शिवसेना नगरसेवक गटनोंदणीसाठी कोकण भवनात. भाजपचे 89 आणि शिवसेनेचे 29 नगरसेवक गटनोंदणीसाठी उपस्थित. चंद्रपूर काँग्रेसमधील गटबाजी दिल्ली दरबारी. विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यामधील वाद पक्षश्रेष्ठींसमोर. दिल्लीत तोडगा निघण्याची शक्यता. मुंबई मनपात भाजपसोबत जाणार नाही. राज ठाकरे यांनी बैठकीनंतर केलं स्पष्ट. मुंबई मनपात भाजपच्या गटनेतेपदी गणेश खणकर तर शिवसेनेच्या गटनेतेपदी अमेय घोले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार लागल्या कामाला. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर केलं अभिवादन. अपघातात मृत पावलेल्या विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची देखील घेतली भेट. नागपूरमध्ये महापौर उपमहापौर पदासाठी 6 फेब्रुवारीला निवडणूक. आज नामांकन अर्ज भरता येणार. काँग्रेस सुद्धा महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरणार. नागपुरात उपमहापौर पदासाठी अर्ज भरण्यास संजय बालपांडेंचा नकार. भाजपच्या संजय बालपांडे यांचा उपमहापौर बनण्यास नकार. स्थायी समिती अध्यक्षपदाची मागणी. लोकसभेत एकच गदारोळ. राहुल गांधी बोलताना सत्ताधाऱ्यांनी घेतला आक्षेप. जनरल नरवणे यांच्या पुस्तकावरून लोकसभेत गोंधळ. अजित पवार यांच्या अंत्यविधीच्या गर्दीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ. चोरट्यांनी अंदाजे 25 लाखांचं सोनं केलं लंपास. पोलिसांना 6 संशयितांना घ्यावं लागलं ताब्यात. मुंबईमधून गेल्या 36 तासात 8 मुलींसह 12 अल्पवयीन मुलं बेपत्ता. मुंबई पोलिसांकडून हाय अलर्ट जारी. शोध मोहीम सुद्धा सुरू. मध्य रेल्वेच्या प्रवाशांची जीवघेणी कसरत. दिवा स्टेशनवरील गर्दीचं भीषण वास्तव समोर. प्लॅटफॉर्मच्या विरुद्ध बाजूनं लोकलमध्ये चढण्याची वेळ. सोने चांदीच्या दरामध्ये घसरण. सोनं जीएसटीसह 1,50,000वर. चांदीचे दर 2,50,000वर. जम्मू काश्मीरमध्ये पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के. बारामुल्ला जिल्ह्यामध्ये 4.5 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची माहिती. अजून कोणत्याही प्रकारचं नुकसान नाही. पाकिस्तानचा मोठा निर्णय. T20 वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्धच्या सामन्यावर टाकला बहिष्कार.